किती देतो किती देतो किती जण आले गाडीत किती जण मालेगाव महापालिकेच्या लिफ्टचा अपघात झालाय। सुमारे 20 जण असल्याची माहिती समोर येते। माजी आमदार आसिफ शेख हे सुद्धा या लिफ्टमध्ये अडकल्याचं कळतंय। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या महापौर उपमहापौर निवडीनंतर मालेगाव महानगरपालिकेच्या लिफ्टचा अपघात झालाय। लिफ्टमध्ये साधारणतः 20 लोक असल्यानं महापालिकेत एकच गोंधळ उडाला। लिफ्टमध्ये माजी आमदार आसिफ शेख हे सुद्धा होते। त्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे। तर सध्या बचाव कार्य करण्यात येत असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। 20 मध्ये जवळपास 20 जण अडकलेले आहे, ज्यामध्ये माजी आमदार आसिफ शेख यांचाही समावेश आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून। संतोष, सध्या एकूण काय परिस्थिती आहे? लिफ्टमधून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे का? प्रणिता बरोबर आहे। आज मालेगाव महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक संपल्यानंतर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। महापालिकेची जी लिफ्ट होती त्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 लोक त्या लिफ्टमध्ये बसले असल्याने लिफ्टचा दोर तुटल्याने ती 5व्या मजल्यावरून ती थेट खालच्या याच्यावर आली आणि त्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 लोक अडकले होते। मात्र लिफ्टचा दरवाजा क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात झाल्याचे कळते। त्यात माजी आमदार आसिफ शेख सुद्धा होते। त्या सगळ्यांना आता सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून आता लिफ्ट तोडून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलेले। जी संतोष, कोणाला काही दुखापत झालेली आहे का? सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे ना? आणि त्यानंतर या साधारण बचाव कार्याला किती वेळ लागला? ही जी घटना घडली त्यावेळेस जवळजवळ 15 ते 20 मिनिटं सगळे एकच गोंधळ काय झालं नेमकं ते कळलंच माहिती नव्हतं। कारण की महापौर उपमहापौरांची जी निवड झाली त्यानंतर पत्रकार लोक पण बाईट घेण्यासाठी त्या लिफ्टमध्ये होते काही लोक आणि माजी आमदार आसिफ शेख सुद्धा त्या लिफ्टमध्ये होते। मात्र जेव्हा लिफ्टमध्ये बसले क्षमतेपेक्षा जास्त तेव्हा ती लिफ्ट पूर्ण खाली कोसळली आणि नंतर एकच गोंधळ उडाला। जवळपास या सगळ्या लिफ्ट क्लिअर व्हायला जवळजवळ अर्धा तास लागले। त्यानंतर हे सगळे बाहेर काढण्यात आले आणि आता सुखरूप आहे। जी संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर बचाव कार्याची देखील ही काही दृश्य समोर आलेली आहे। लिफ्टमधून सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र काही काळ या घटनेमुळे महापालिकेत गोंधळ उडाला होता। महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी हे सर्व नेते महापालिकेत पोहोचले होते। निवडणूक पार पडल्यानंतर ही घटना घडली आहे।